नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहे हरिपूरच्या पुढे. एक लोकेशन आहे, जर तुम्ही पहिला माझा मिनी ब्लॉग बघितला असेल तर त्यात आहे. आज आपल्याबरोबर एक नवीन मेंबर जुडला आहे. तुम्हाला दाखवतो कोण आहे तो. सौरभ भाऊ आहे. बघा ह्याच्या पैसे थांबलेला आहे आमच्या कंपनीच्या साईडला. इथे आपलं चौक आहे, झेंडा चौक. इथे आम्ही बसतो चौकात रोज रात्री. बघा ते हे लोकेशन आहे. तर आज आपण जाऊ. आलेला आहे का मेंबर आपला, फोनवर बोलत आशिकच झाला येऊ. तर सारखा काय ना काय तर फोनवर बोलतच असते. तर आता आपण पोचलो आहे आंबा चौकात. आज प्रतीक आपल्यासोबत येणार नाही, तो काय कामात कुठल्या बिझी आहे. त्याला भेटू त्याला आता. पुढेच काय तर करत बसला आहे तो. सौरभ पण ते प्रतीक आला आहे का नाही आज. अगं इथं प्रतीक थांबलेला आहे, काय तर गेटचं काम करत बसला आहे. अगं प्रतीक काय आज येणार नाही आमच्यासोबत फिरायला, काय काम करत बसला आहे. आणि आम्हाला म्हणते पिक्चर बघायला जावा. पिक्चरमध्ये काम केलं आहे त्यामुळे आम्हाला म्हणते पिक्चरमध्ये जावा. गाण्यामध्ये डान्स शिकवत होतो तो, त्या गाण्यामध्ये त्याने काम केलं आहे. तर आता आपण निघलो आहे तिथनं प्रतीकपासून. तर आता आपण जाऊ पहिला आपल्या हरिपूरला. हरिपूरकडून मग पुढे जाऊ. हे बघा रायडर त्याने नाही काय ते करतो. काय त्याला एक कामधंदा नसते. मंगळवारचा आम्हाला सुट्टी निवांत. बघा रायडर टीनी नी नी नी. चला आता आपण पोचलो आहे कारखान्यावर, चिंतामण नगर नवीन ब्रिजवर. बघा रायडर काय पण बडबडत असते. रोहित त्याला म्हणजे काय बडबड लागलाय काय कळत नाही त्याला. तर आता आपण पोचत आहे कॉलेज कॉर्नरला. चला हे बघा महाराजांचा झेंडा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. झेंडा म्हणजे झेंडा दिसतो. तर आता इथे एक मोठा झेंडा आहे. हा झेंडा मध्येच एकदा तयार लावलेला आहे तो. झूम करून बघू. बघा रोहितने इथे एक व्हिडिओ पण काढलेला आहे आधी झेंड्याचा. आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण येत आहे जवळ. तर आता आपण पोचलेलो आहे सांगली बस स्टँडपाशी. सौरभ बघा, सौरभला विचारलं गर्दी लई झालेलं आहे आज इथे. हे आपलं सांगलीचं बस स्टँड आहे. त्या समोरून तुम्हाला दाखवतो बस स्टँड कसं दिसतं. समोरच्या बाजूकडे जाऊया आता आपण. तर आता आपण पोचलो आहे समोरच्या बाजूला. समोरून दाखवतो तुम्हाला कसं आहे. हे बघा आपलं सांगलीचं बस स्टँड. एवढ्यात हे रिक्षाच्या पुढून एक अण्णा येतात. इथं मोबाईल जरा बंद केलो तेवढ्यात आपण पोचलो आहे राईस खायला सांगली स्टँडपाशी. हे बघा दोघांचं काय चालतं. हे आशिक आवारा काय बोलते काय माहीत सारखा. आता इथं मला गाडी देते, तू चालव बाबा म्हणून बसला. बघा रोहित मोबाईलमध्ये काय करणार आहे. तर आता तो दिलेला आहे आपल्याला राईस मिळाला आहे. तर राईस खाऊ. रोहित काय काय करते बघा. त्याला या गाईस खायला आपण खावत झालेला आहे आपला. आता आपण जाऊ फायनली आपल्या ह्याच्यावर. हे बसलाय बघा, गाडी मला देऊन बसलाय मागं. चला हे आहे हरिपूर रोड. हो रायडर बघा हात बीत सोडून कुठं कुठं काय करायला लागला. थोडं शूट करता येऊ पण. हो काय शूट चालू आहे इथं. हो रोड रिकामाच असतो कायम. रात्री जरा ट्रॉफिक असते या रोडला. लोकेशन खूप चांगलं आहे हरिपूरचं, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त तिकडे जातो आहे. शूट पण होते, रोड पण चालू केला आहे बघा आता बनवायला. इलेक्शन जवळ आले की त्यांना रोड करायचं आठवते. ह्याच्या आधी कधी माणसं डबरी गेले काय झालं त्यांना काय दिसत नाही. कशात गेलं काय झालं लक्ष देत नाही तेव्हा. बघा आमचा हा लुक आहे.
बघा भाऊ आपला खुश झाला आहे, फोनवर बोलून बोलून झालेला आहे त्या दादा. रोहित बघा, रोहित पुढे जाऊन काय करणार आहे, पुढे जाऊन आता आणि काय ते स्टंटा मारत बसतो तो. तर आता फायनली आपण पोचलो आहे हरिपूरमध्ये. तर पहिला आपण जाऊ हरिपूरच्या ब्रिजवर. हरिपूरचा ब्रिज दाखवतो तुम्हाला लोकेशन, ते पण खूप चांगलं आहे. तिथं आम्ही पहिला व्हिडिओ शूट करणार, फोटो काढणार आहे. मग पुढं आपल्या मेन लोकेशनवर जाऊ. इथं पण खूप चांगलं लोकेशन आहे. ब्रिजच्या साईडला तिकडे जागा पण आहे. तिथं आम्ही फनी व्हिडिओ पण बनवले आहेत, कॉमेडी व्हिडिओ. इथं इलेक्शन झालेलं आहे काल, त्यामुळे सगळीकडे गुलालच गुलाल दिसायला लागला. तर आता आपण पोहोचत आहे ब्रिजवर. ब्रिजवर जाऊ, तुम्हाला दाखवू आपण काय काय शूट केलं. ही दोघंजण शूट करत बसलेत. तर ब्रिज आलेला आहे, हे बघा सगळीकडे गुलालच गुलाल झाला आहे. तर ब्रिज दिसला फायनली पडलं. हे बघा रायडर हात सोडून काय सोडायचं, हात सोडायचं काय सोडायचं. हे बघा लोकेशन, कसलं भारी लोकेशन आहे इकडे. तिकड साईडला आम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे, कॉमेडी ते. माणसं पकडायला पण आलं आहे इथं. हे बघा आता आपण पोचलो आहे इथे. थोडं आपण शूट करू, व्हिडिओ वगैरे काढू, फोटो बिटो काढू आणि पुढे जाऊ. तर यांचं जरा बघूया काय काय करता येते, फोटो बिटो. तर फायनली आपण इथं आता पोचलो आहे. चला बघा यांचं चालू झालं. हे काय व्हिडिओ केला की मोबाईल चालू केला की काय बघत नाही, काय ना काय तर कॉमेडी करायचं बंद करते. काय तर बडबडते बघा. पहिला माझं फोटो काढ बोलते बघा. पहिला सेट झाला सगळा. बघा काय करते, काय सुधारत नाही. एवढं लग्नाचं वय झालं तरी पण सुधारायचं काय नाव घेत नाही. याला कुठली पोरगी असली तर बघा आता तेवढंच राहिले. त्याला बघा व्हिडिओ करायला रोहितचा पण ब्लॉग आहे. रोहितमुळेच आम्ही ब्लॉग करायला शिकलेलो आहे. रोहितचे फायनली 50K सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. बघा आता हे फेरी मारायला चाललेला आहे. चला पुढे जाऊ आता. आपला हे काय काय करतात बघू आता. इथे बाई चालू झालेलं आहे यांचं शूट. हो बघा आता पोज कुठली पाहिजे, काय पाहिजे विचारते पहिला. काय ऐकत नाहीत. आता भावी नगरसेवक व्हायला तयार झाला आहे. लोकेशन बघा. चला फायनली आपल्या इथलं शूट झालं आहे. आता आपण जाऊ आपल्या मेन ठिकाणी. तुम्ही इकडे आलेला असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्की आम्ही कुठे चाललो आहे. हे बघा इथे एक नवीन ही झालेलं आहे इथं हॉटेल. लोकेशन बघा साईटून पूर्ण शेत. त्याला हे बघा बिबट्या आलेला आहे, एका ब्लॅक बिबट्या आलेला आहे आपल्या इकडे. हे बघा वादळ सुटलेलं आहे तिथे. कोणीच नाही ह्यावेळी. तरी कोण ना कोण तर असते, पण ह्यावेळी कोणीच नाही. तर फायनली मंदिरमध्ये पोचलो आहे आपण. दर्शन घेऊ. तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला मोठे करा. चला बाय.